आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। उन्हाळा सुरू झाल्यानंतर बदलापुरात सततच्या होणाऱ्या लोड शेडिंगला नागरिक पुरते हैराण झाले आहेत। या सगळ्या त्रासाचा फटका कुठेतरी त्या लोकसभा निवडणुकीला बसणार याची जाणीव असतानाच शहरातील लोड शेडिंगला पर्यायी उपाय म्हणून बदलापूर अंबरनाथमधील जांभूळ येथील अतिउच्च दाब उपकेंद्रातून 220 kV वीज उचलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या 30 एप्रिलपर्यंत 50 AVM क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे। त्यामुळे महापारेषणच्या मोरिवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन बदलापूर शहरात होत असलेली लोड शेडिंग बंद होणार असून बदलापूर पाठोपाठ अंबरनाथ शहर सुद्धा यामुळे लोड शेडिंग मुक्त होणार आहे। या कामाची दखल स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी घेतली असून त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे। त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनापासून बदलापूरकर लोड शेडिंग मुक्त होणार आहेत। बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना सध्या खूप मोठा MSCBचा लोडची गरज आहे। या माध्यमातून लोड शेडिंग या दोन्ही शहरांना आता तात्पुरत्या स्वरूपाचा MSCBने सुरू केला आहे। लोडच सँक्शन नसल्यामुळे फार मोठी अडचण या दोन्ही शहरांची झालेली आहे आणि त्यासाठी आपण पर्याय म्हणून आपण सध्या तात्पुरता एक जांभूळचं एक स्विचिंग मोठं घेतलेलं आहे। त्या ठिकाणाचं ते काम व्हायला खूप अवधी लागत होता, पण त्याला युद्ध पातळीवर आता तयार करून येत्या 1 मे पासून बदलापूर शहर हे संपूर्ण लोड शेडिंग मुक्त राहील अशा प्रकारचा निर्णय एक महत्त्वाचा झाला। 50 kVचं एक पहिला ट्रान्सफॉर्मर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी बसवला जाईल आणि ताबडतोब बदलापूरला त्याचा दिलासा दिला जाईल। बदलापूरला दिलासा दिल्यानंतर मोरिवलीमधला सप्लाय जो अंबरनाथला कमी होत होता तो अंबरनाथला सुद्धा मिळेल, म्हणजे दोन्ही शहरांना त्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये नियोजन केलं गेलेलं आहे। जांभूळवरून सप्लाय होणार आहे तो आपण सोनेली सगळ्या ग्रामीण भागाला फिरून सगळीकडे आणून जर उद्या कधी जांभूळवरून जरी सप्लाय बंद पडला तर आपल्याला मोरिवलीचा घेता येईल किंवा मोरिवलीचा बंद पडला तर जांभूळचा घेता येईल। अशा प्रकारचं चांगलं नियोजन त्याच्यामध्ये करून आपण आता MSCBच्या लोड शेडिंगसाठी मुक्तीच्या मार्गावर जातो आहे आणि नक्कीच त्याला चांगलं यश येतं आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीने मी नागरिकांना विनंती करेल, आपल्याला सध्या खूप त्रास आहे, मी दिलगिरी व्यक्त करतोय, पण आपण विजेचा वापरसुद्धा कमी प्रमाणात करा। सध्या खूप लोड आहे, एक 8 दिवस आपण मला साथ द्या, MSCBला साथ द्या अशा प्रकारची मी नागरिकांना मनापासून विनंती करतोय। विशेषतः यानंतरसुद्धा आपण पुढचं पाऊल टाकतोय की बदलापूर शहराला 400 मेगावॅट ही टाटाची वीज घेतोय आपण। ही टाटाची वीजसुद्धा आपण बदलापूरला घेतल्यानंतर पुढच्या 20 ते 25 वर्ष बदलापूर शहर MSCBच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि चांगल्या प्रकारचा सप्लाय नागरिकांना मिळून माझ्या बदलापूर शहराला एक वेगळी दिशा मिळेल। ग्रामीण भागाला सुद्धा त्याचा चांगला, वांगणीपासूनच्या सगळ्या पट्ट्याला त्याचा चांगला उपयोग होईल आणि चांगल्या प्रकारचा वीज पुरवठा आपल्याला मिळेल अशा प्रकारचा विश्वास आपल्यामार्फत मी सगळ्या जनतेला देतो। केव्हापर्यंत हा फायदा होईल आपल्याला? 30 तारखेपर्यंत पहिला 50 kVचा ट्रान्सफॉर्मर आपला चालू होतोय। आत्ताच त्याचं तो जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची जी मागणी होती ती आपण नगरवरून त्याला मागणी घेतलेली आहे आणि तो तिथून निघालेला आहे। 1-2 दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन पुढच्या दिशेने आपण वाटचाल करतो।